विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. FYBSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर सेकंड ग्राफ थिअरी आजच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स बघतो. त्यातलं एक्झाम्पल 1 बघा. ड्रॉ ए मल्टी ग्राफ करस्पॉन्डिंग टू द ॲडजेसेन्सी मॅट्रिक्स. तुम्हाला ॲडजेसेन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे. V1, V2, V3, V4 अशा 4 रो आहेत आणि V1, V2, V3, V4 असे 4 कॉलम आहेत. म्हणजे हा मॅट्रिक्स 4x4 चा आहे. आता याचा तुम्हाला मल्टी ग्राफ काढायला सांगितलाय. बघा बरं का, याच्या सोल्युशन मध्ये आपण काय लिहितोय की वी हॅव गिवन मॅट्रिक्स विच इज 4x4 मॅट्रिक्स. म्हणजे हा 4 रो 4 कॉलमचा मॅट्रिक्स आहे. देन द associated graph G has 4 vertices. ज्यात हा 4x4 चा मॅट्रिक्स आहे. म्हणजे या ठिकाणी मल्टी ग्राफ काढताना आम्हाला 4 वर्टायसेस घ्यावे लागतील. V1, V2, V3, V4. ओके. तर त्या मल्टी ग्राफसाठी आपण V1, V2, V3 आणि V4 असे 4 वर्टायसेस घेतले. का? कारण तो मॅट्रिक्स 4x4 चा आहे. ओके. आता बघा बरं का, ह्या A11 इज इक्वल टू 1 याच्यावरून काय झालं, देर इज ए लूप ॲट व्हर्टेक्स V1. म्हणजे V1 या व्हर्टेक्सला तुम्हाला एक लूप काढायचा आहे. दिस इज लूप ॲट V1. सिमिलरली A44 या इथं 2 लिहिलंय. दिस इम्प्लाइज देर आर 2 लूप्स ॲट व्हर्टेक्स V4. हा एक लूप आणि हा दुसरा लूप. ओके. V4 इथं 2 लूप आपण काढले. A14 आणि A41 या इथं 2 लिहिलंय. याचा अर्थ देर आर 2 एजेस जॉईनिंग V1 अँड V4. हा V1 हा V4 यांना एक आपण असं जोडूया आणि दुसरी एज अशी दाखवूया. अशा रीतीनं V1 आणि V4 2 एजेसने जोडल्या. नेक्स्ट लिहिलेलं आहे A34 इज इक्वल टू A43 इथं 2. म्हणजे देर आर 2 एजेस जॉईनिंग V3 अँड V4. हा V3 हा V4 याला 2 एजेस काढायचे. एक अशी दुसरी अशी. ओके. A13 इज इक्वल टू A31 इज इक्वल टू 1. याचा अर्थ V1 आणि V3 ला जॉईन करणारी सिंगल एज काढा. ही V1 आणि V3 ला जॉईनिंग सिंगल एज काढली. नेक्स्ट A12 इज इक्वल टू A21 इज इक्वल टू 1. दिस इम्प्लाइज जॉईन V1 अँड V2 विथ सिंगल एज. हे V1 हे V2 सिंगल एजनी जोडा. इन दिस वे आपण हा मल्टी ग्राफ गिव्हन ॲडजेसेन्सी मॅट्रिक्स वरून काढला. ओके. क्वेश्चन नंबर 2 बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पोस्टफिक्स एक्सप्रेशन 723 स्टार मायनस 4 रेज टू 93 divided by plus. This is postfix expression. आता याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. तुम्हाला माहिती पोस्टफिक्स एक्सप्रेशन मध्ये पहिल्यांदा डिजिट्स असतात आणि त्यानंतर सिम्बॉल असतात. ओके. मग आता या 2 संख्या बघा. सध्या हा 7 तुम्ही ॲज इट इज ठेवायचं बरं का. त्याला काही करायचं नाही. कारण या 2 डिजिट नंतर सिम्बॉल आले ना, आणि ते सिम्बॉल स्टार म्हणजे गुणाकारच आहे. म्हणजे या दोघात गुणाकार होईल. आता या दोघात गुणाकार किती? 2 3 जा 6 हा झाला गुणाकार. म्हणून 2 3 आणि हा स्टार आपण न लिहिता त्याच्याऐवजी त्यांचा गुणाकार लिहिणार 6. हा 7 आपण जसा तसा ठेवला, ह्यांचा गुणाकार केला म्हणून एवढा आता ड्रॉप होईल. त्याच्याऐवजी गुणाकार लिहा 6. आता पुढं मायनस साईन आहे, मायनस साईन द्या. पुढं हे 4
रेज टू हे सगळं जसं तसं. ओके. त्यानंतर ह्या दोन संख्या उरल्या आणि सिम्बॉल पुढं आहे मायनसचं. मग तुम्ही सबट्रॅक्शन करायची 7 आणि 6ची. मग 7 आणि 6ची सबट्रॅक्शन येते 1. मग ही सबट्रॅक्शन झाल्यावर एवढं ड्रॉप होईल. पुढची संख्या आहे 4. सबट्रॅक्शन तर लिहिली 1, पुढची संख्या 4, त्याच्या पुढचं हे सगळं जसं तसं लिहिलं. आता 1 आणि 4 च्या पुढं आहे रेज टू सिम्बॉल. याचा अर्थ 1 रेज टू 4 असा त्याचा अर्थ होईल. मग 1 रेज टू 4 दॅट इज 1. पुढं हा 93 डिवायडेड बाय आणि प्लस ॲज इट इज. आता डिवायडेड बाय कुणानंतर आहे? 9 आणि 3 नंतर. म्हणून हा 1 तुम्ही जसाच्या तसा लिहा आणि ह्याचा अर्थ काय? 9 डिवायडेड बाय 3. आणि 9ला जर 3 न भागलं तर 3चा भाग जातो. म्हणून हा 1 तर आपण जसा तसा लिहिला, यांचं डिव्हिजन लिहिलं 3. पुढं काय उरलं? प्लस साईन दिलं. फायनली ह्या दोनच संख्या उरल्या आणि साईन पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ त्या दोघांची ऍडिशन आहे. मग 1 प्लस 3 किती झाले? 4. सो 7 2 3 स्टार मायनस 4 रेज टू 9 3 डिवायडेड बाय प्लस is the postfix expression and its value is 4. Question number 3 बघा. State handshaking lemma. Justify with suitable example. आता आपण पहिल्यांदा हँडशेकिंग लेम्मा लिहू. हँडशेकिंग लेम्मा तो असं सांगतो, द सम ऑफ द डिग्रीज ऑफ द वर्टायसेस इज equal to twice the number of edges in graph. आता हे आम्हाला सुटेबल एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करायचं. बघा बरं का. एक्सप्लेनेशन. आपण एक ग्राफ काढायचा बरं का. असा ABCDEF वर्टायसेस असणारा सगळ्या एजेस आपण अशा पद्धतीने जोडून घेतल्या. या ग्राफमध्ये आपण हँडशेकिंग लेम्मा एक्सप्लेन करणार आहोत. ओके. मग आता इन अबोव ग्राफ तुम्ही बघता ह्या ए व्हर्टेक्सला 1 आणि 2च एजेस येऊन भेटलेल्या आहेत. याचा अर्थ डिग्री ऑफ ए इज 2. ही आणि ही 2च एज आल्या. त्यानंतर बी ला 1 2 आणि 3 एजेस येऊन मिळतात म्हणून बी ची डिग्री झाली 3. त्याचप्रमाणे सी 1 2 3 एजेस येऊन मिळतात म्हणून सी ची डिग्री 3. डी ला मात्र 1 आणि 2च एजेस मिळतात म्हणून डी ची डिग्री झाली 2. मग त्यानंतर आहे ई ला सुद्धा 1 2 आणि 3 एजेस येऊन मिळतात म्हणून ई ची डिग्री झाली 3. त्याचप्रमाणे एफ ची सुद्धा डिग्री 3 होणार. 1 2 आणि 3 एजेस. मग अशा रीतीनं आपण लिहिलं काय माहिती का. इन अबोव ग्राफ डी म्हणजे डिग्री. डिग्री ऑफ ए इज 2, डिग्री ऑफ बी इज 3, डिग्री ऑफ सी इज 3, डिग्री ऑफ डी इज 2, डिग्री ऑफ ई इज 3 अँड डिग्री ऑफ एफ इज 3. मग सम ऑफ डिग्री ऑफ वर्टायसेस ऑफ ग्राफ असं आपण लिहिलं बरं का. सम ऑफ डिग्री ऑफ वर्टायसेस ऑफ ग्राफ किती? 2 + 3 + 3 + 2 + 3 + 3. This addition is 16. म्हणजे सम ऑफ डिग्री ऑफ वर्टायसेस ऑफ ग्राफ आली 16. मग तसं आपण लिहूया ना. सम ऑफ डिग्रीज ऑफ वर्टायसेस इज इक्वल टू 16. आता तुम्ही या ठिकाणी बघताय नंबर ऑफ एजेस किती आहेत बघा बरं एकदा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. नंबर ऑफ एजेस 8 आहेत. मग तसं लिहा. अँड नंबर ऑफ एजेस इज इक्वल टू 8. मग सम ऑफ डिग्रीज ऑफ वर्टायसेस इज इक्वल टू ट्वाइस नंबर ऑफ एजेस हा हँडशेकिंग लेम्मा सांगतो. ते प्रूव्ह झालं. मग याचा अर्थ हेन्स हँडशेकिंग लेम्मा इज व्हेरीफाईड. तर मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया.
भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी प्राध्यापक FB खान आपला निरोप घेतो. नमस्कार.